गुड मॉर्निंग. उठल्या उठल्या मी लागले स्वयंपाकाला. तर मी आज बनवणार आहे चमकुऱ्याच्या वड्या. चमकुऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी मी मस्त असं छान पानांना बेसन वगैरे लावून घेतलं आणि या माझ्या गुंडुल्यांना सोबत नेण्यासाठी खायला मस्त असे छान रताळे उकडायला ठेवले. सोबतच माझी कीव उठली होती आणि मग आम्ही काय खरबूज दोघीने खाल्लं आणि एकीकडे कुकर आणि एकीकडे इडली पात्र लावून ठेवलं. तू मम्मीसाठी काय बनवायलीस? हा, गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. तर आजच्या व्लॉगची सुरुवात ही माझ्या क्यू बेबीच्या खेळभांड्यांसोबत. आज सकाळी सकाळीच आम्ही मम्मीसाठी आणि माऊसाठी चहा बनणार आहोत. नाश्ता, चहा हा सगळं आमच्या क्यू बेबीच्या घरामध्ये खेळभांड्यामध्ये. चहा मम्मीसाठी बनवून तयार आहे. थँक्यू बेबी. ओके. पोळे बनवले की पोहे बनवले? बाय. खोटा खोटा चहा. हां, हे पिला मम्मीनं चहा. थँक्यू. या कंगव्यानं काय करायचं? डोकं विंचरायचं, केस विंचरायचे? हॅलो पाहू नाही, मग मला आईस्क्रीम दे ना. मस्त छान असा चहा आणि नाश्ता करून बापरे, सॉरी क्यू. म्हणजे आमचा काढा घेतलेला आहे. आणि रात्री लवकर लवकर कामं खूप लवकर आटपायचे आहेत आणि आज खूप सारे काम आहेत. ते कोणते ते मी पुढे सांगते. कामं तर बाकीचे सर्व आवडून झालेत. मग निघायचं मेडिकलला. आज मेडिकलला लवकरच दुमा मारायचं ठरवलं, पण काय ते झालं नाही कारण का आमची माऊ आलीच नाही. आम्हाला जायचं होतं माऊच्या लग्नाची खरेदी करायला. एवढ्या माऊचे या 2-3 माऊचे लग्न आहेत आणि आम्हाला भरपूर सारी खरेदी करायची आहे की नाही. काही मला कंटाळा दिला. सगळे लग्न येऊन ठेवले आणि खूप सारी खरेदी पण बाकी आहे आणि आम्हाला काही वेळच भेटत नाही. आम्ही तर आलो मेडिकलला लवकर जाण्यासाठी. आखरीला जे व्हायचं तेच झाला उशीर आम्हाला जाण्यासाठी. मग बाकीची खरेदी एका दिवसात होणं काही शक्य नव्हतं. आजच्या दिवशी खूप काही खरेदी करायचं होतं सगळ्यांसाठीच, पण फक्त आज वाटते नवरीसाठीच होईल. मग एकदाच आम्ही निघालो जाण्यासाठी आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर एवढं ऊन झालं होतं, सगळ्यांना आम्हाला पांघरूनच घेऊन जावं लागलं. भर उन्हामध्ये आम्ही नांदेडला पोचलो खरेदी करण्यासाठी साड्यांची. आता इथं गेल्याच्या नंतर नेमक्याच कशा साड्या भेटतात, काय भेटते मी तुम्हाला दाखवते. आज काय काय खरेदी होते आणि आजच्या व्लॉगमध्ये खूप सारी खरेदी आणि शॉपिंग, लेकराचा धिंगाणा, मजा मस्ती हे सर्व काही असणार आहे. मी राज कॉर्नरच्या एका दुकानात जाऊन पोहोचलो. तिथं छान अशी एंट्रीला मस्त अशी रांगोळी वगैरे आमच्या स्वागतासाठी, म्हणजे आमच्यासाठीच नाही, आमच्यासारख्या येणाऱ्या प्रत्येक कस्टमरसाठी ती छान अशी रांगोळी आणि फुलांनी सजवलेल्या पायऱ्या बघून खूप छान वाटलं. आणि दुकानात जास्त काही गर्दी वगैरे नव्हती म्हणून या लेकरांना बिनघोर असं मन मोकळेपणे खेळायला मोकळेच सगळी जिकडं तिकडं असे स्टॅच्यू लावले आणि ते आरशे वगैरे सगळे छान अशा बॉटला सगळं बघून आमची अशा उड्याच मारायला लागले. जसं काय हे आपल्या घरचं दुकान आहे. मस्त तिकडं काउंटरच्या पलीकडे जाऊन खुर्चीवर छान बसले आणि नाचायला लागले. मग हे आम्ही नऊवार साड्या, काही सहावार, काही पैठणी, इथं जेवढ्या दुकानामध्ये वेगवेगळे पॅटर्न होते ते सर्व वेगवेगळे काही बघितले आणि आमच्या हे चिल्लर पार्टी मस्त अशी धिंगाणा करायला लागली. माझी मैत्रिणीची मुलगी, तिची आई आणि हे आमच्या माऊ सगळेजणी आम्ही मस्त शॉपिंग आधी एका दुकानात गेलो आणि नंतर किसान मॉलमध्ये गेलो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या साड्या आणि वेगवेगळे ड्रेस सगळं काही बघून काय घ्यायचं आणि कसं घ्यायचं याच्यामध्ये आमचं म्हणजे प्रत्येकच बायकांचं जास्त व्हरायट्या दिसल्या की कन्फ्युजनच असते. एक काय फिक्स ठरतच नाही आणि कधी आवडलं तर हे एक आवडते तर दुसरं आवडत नाही. मग काय इथं आम्ही लिफ्टमध्ये बसलो. पहिल्यांदाच माझी किया आणि द्विजा लिफ्टमध्ये बसणार होते. द्विजाला तर खूप छान वाटू लागलं आणि कियाला पण. ही सारखी त्या लिफ्टनं जाण्यासाठी बघत होती. पहिल्यांदाच लिफ्टमध्ये बसली होती त्याच्यामुळं मम्मीकडंच वरी चढली. नंतर आम्ही सगळ्या मिररमध्ये छान असं चेंजिंग रूममध्ये माझ्या द्विजाला छान वाटत होतं. मग काय माऊचीच एकटीची खरेदी झाली नाही तर आमची कधी होणार? आमचं तर नंबर लागलाच नाही. माऊलाच काही आवडलं नाही. आधी मेन नवरीबाईची खरेदी असते. आजचा पूर्ण दिवस हा नवरीबाईच्याच खरेदीत जाणार होता असं आम्हाला वाटलं. आमच्यासाठी तर आम्ही काहीच नाही बघितलं. क्यूसाठी आणि द्विजासाठी पण नवीन काहीतरी घ्यायचं होतं, पण ते पण व्यवस्थित आम्हाला आवडलं नाही. मग काय इथं वेगवेगळे लेहंगे वगैरे बघितले हळदीसाठी वगैरे. आम्ही ज्या थीम ठरवल्या त्याप्रमाणे आम्हाला काही आवडूनच गेलं. मग आमची क्यूबाई इथल्या आरशामध्ये छान पोज देत होती
आणि आम्ही तिथं कंटाळून मग झाली संध्याकाळ आणि आम्ही आमच्या पप्पाला कॉल केला. मग काय पप्पा आल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट माऊला दिलं सोडून आणि पप्पाच्या टीममध्ये घुसून आम्ही गेलो झुडिओला. मग तिथं गेल्याच्या नंतर लग्नाच्या शॉपिंगला केलं स्किप आणि रेग्युलरची शॉपिंग जे असते ती आमच्या दाजी कोंबड भाजीसोबत केली. आणि आमच्या क्यूला लागलं इथं दिसणाऱ्या सगळ्या चप्पलांचं वेडं. तिच्या का पायाला चप्पल येईना पण तिनं तरी खूप साऱ्या चप्पल बघितल्या आणि ट्राय पण केल्या. मग तिथून आमच्या क्यूला तिथून कसं तरी साईडला काढलं आणि नंतर आम्ही गेलो पेटपूजा. खूप सारी भूक लागली होती. माऊचंच खरेदी झाली नाही आणि आम्हाला काही खायला पण नाही भेटलं. मग काय आमचं नेहमीचं ठरलेलं एकच ठिकाण डॉमिनोज. तिथं गेल्याच्या नंतर आधी डॉमिनोजवर ताव मागवला मस्त असा छान पिझ्झा. आणि आमचे दोन्हीही पिल्ले माझ्या गोंडुल्या थकून गेल्या होत्या. त्या काय थकलेल्या दिसणं चालल्यात पण तरी मी थकले म्हणून मग मागवला पिझ्झा. आणि पोटभर पिझ्झा खाल्ल्याच्या नंतर माझी क्यूबाई म्हणते यम्मी यम्मी आहे मम्मी पिझ्झा. आणि हे दाजी कोंबड भाजीनं मागवलेला पिझ्झा कसाच चांगला नव्हता. जो आम्ही रेग्युलर खातो तोच पिझ्झा छान होता. मग काय पिझ्झा खाल्ला आणि घरी आलोत. मग सकाळी वापस मेडिकलला जाण्याच्या तयारीसाठी परत आपापलं सकाळचं रुटीन जे असते ते मस्त छान नाश्त्याला रात्री उरलेल्या कालच्या डब्याच्या ज्या पोळ्या होत्या त्याचा बनवला उपमा, वरण भात आणि चणे. डब्याला मस्त असे बनवली होती आंबाड्याची भाजी आणि ताक. सगळा स्वयंपाक पण बनवून तयार होता आणि आम्ही पण तयार होतो. पण हे दाजी कोंबड भाजी आणखीन जागेवरचा हल्लाच नव्हता. मग काय त्याला बळबळ उठवलं आणि मेडिकलला आलो एकदाचे सगळं सामान घेऊन. आणि आज आमची माय येणार होती आणि ती मस्त छान अशी बस स्टॉपमधून डायरेक्ट आमच्या मेडिकलला आली. मग काय आनंद आमच्या कियाचा मावता मावना. माईला मदत येऊ पण देईनं लगेच माय मला घेवर म्हणत माईला बॅग पण ठेवू दिली नाही आणि अगदी माईच्या हातात टेकवलं रिमोट आणि मला घ्या म्हणून असं म्हणून. माय आमच्यासोबत नव्हती पण क्यू माईची आठवण दररोज करत होती. आज आम्ही माईला मुद्दामून बोलून घेतलेलं आहे कारण का आता 20-25 दिवसावर आमच्या वंदना माऊचं लग्न आलं आहे आणि माईला माईसोबत राहायला काही दिवस भेटावं यासाठी माईला आम्ही गावाकडून बोलून घेतलं. कारण का आमच्या माईचा स्वभाव इतका छान आहे. माय आमच्या सगळ्यांच्या सोबत इकडं असली की कुणालाच बोर म्हणजे होणारच नाही आणि आम्हाला जे जे खायचं आहे त्या सगळ्या फरमाईश माय आमच्या पूर्ण करते. त्यामुळं आम्हाला आमच्यासोबत माय असली की खूप भारी वाटते. आणि त्यात माझ्या कियूला तर लयच छान. कारण का रागवायला वगैरे कोणी असो का नाही, जमो न जमो माईसोबत कधी जमते तर कधी वाकडं होते पण तरी पण आम्हाला माया असली की लय करमते. आज पण भरपूर खरेदी करायची होती. माऊनं तर बोलवलं पण इथं माऊच हजर नाही. आम्ही सगळे मेडिकलला आलो आणि माऊ घरी. कारण का तिला आज पण वापस खरेदी करायला जायचं होतं. बाकीचं सामान सगळं बाकी होतं. आम्ही फक्त पहिल्या दिवशी सगळीजणं गेलो त्या दिवशी साड्यांची खरेदी केली. आज वंदना माऊ आणि आमची स्वार्था माऊ ही बाकीची खरेदी करणार आहे. आम्ही काय सोबत जाणार नाही कारण का एवढे जण आम्ही सोबत गेलो तर सामान कमी बघणं आणि एकमेकाला सांभाळण्यातच जास्त वेळ जाणार. आणि आता एवढं ऊन जास्त लागायला त्यामुळे हे माझ्या दोन्ही गोंडुल्यांना ते सहन होणार नाही. त्यामुळं आमची बारी कटली. आम्ही फक्त व्हिडिओ कॉलवरच सगळं चॉईस करत आहोत आणि माऊला सांगत आहोत काय काय छान दिसते आणि काय काय नाही. मग काय इथंच मेडिकलचे गिऱ्हाईक करायचं आणि तिकडे माऊची शॉपिंग पण सोबत असल्यासारखंच. आजकाल मोबाईल झाल्यामुळं सगळं काही जाग्यावर आपल्याला दुरून पण बघू शकतो आणि काय आवडलं काय नाही ते सांगू शकतो. त्यामुळं आम्ही मेडिकलमध्ये असताना या लेकराच्या या गोंधळामध्ये या कूलरचा हेड डबाच कुठून तरी फुटला आणि सगळं पाणी मेडिकलभर झालं. नको ते आगावचं काम मला लागलं. ही चटई आणि खाली आथरायचं सगळं ते भिजून गेलं. मग मला ते पूर्ण फरशी वगैरे पुसून घ्यावं लागले आणि त्यामध्ये हे दोघं जण माझी मजा उडवायला लागले. माऊ आणि आई मार्केटमध्ये जाऊन खूप सारे खरेदी करून आणली होती. त्यामध्ये हे मस्त असं साखरेचं रुखवत, बैलगाडी, झुंबर, पडदे सर्व काही काय काय आणलं ते शॉपिंगचं सामान आम्हाला दाखवायला लागले. हा आमचा गणू सगळं सामान निरखून व्यवस्थित आहे की नाही बघायला लागला. या आमच्या लेकरांना खूपच इंटरेस्ट ह्या अशा गोष्टीमध्ये. कुणी स्नॅपला टाकण्यासाठी फोटो घ्यायला तर कुणी कशासाठी. आम्ही एवढे जण पूर्ण माऊच्या खरेदीमध्ये सामील झालो. जरी तिच्यासोबत नाही गेलो तरी बी इथं कसं आणलं काय आणलं हे आम्ही तिला सांगून आणलेल्या वस्तूत सगळे नावं ठेवायला लागले. हे आमचे 2 कार्टून खूपच आगाव आहे. ही तर फक्त 2च दिवस केलेली आमची खरेदी आहे. पुढची खरेदी तर पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेल. तर भेटूयात आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.